नमस्कार. मी राजेंद्र पंढरनाथ चौधरी, मुक्काम पोस्ट बोरखेडा खुर्द, तालुका यावल, जिल्हा जळगाव इथून शेतातून बोलत आहे शेतकऱ्यांशी संवाद करण्यासाठी. मी गेली 2 वर्षापासून SRT तंत्रज्ञानानुसार शेती करत आहे. तरी या SRTबद्दलची माहिती मला माझे गुरु समान गुलाबराव खटांगळे साहेब यांची माझी 2 वर्षापूर्वी भेट झाली. त्या शेतीबद्दल त्यांनी मला कल्पना दिली. त्यानुसार मी 4.5 फुटाच्या बेडवर सोयाबीन, हरभरा अशी पिकं घ्यायला सुरुवात केली. त्याच्या अगोदर थोडीशी कल्पना मी आमच्या घरच्या बाईंना पण दिली की अशी शेती करायची. बाई म्हणत होती, वेळ झाले का, लोक आपल्या वेळेत काढतील, मेहनतनी काही नाही, मजूरनी पैसे संपले असतील, त्याच्यात मजूर द्यायला पैसे नसतील बुवा असे लोक म्हणतील. लोकांचं काय करायचं, आपलं आपलं पाहायचं. या तंत्रानुसार, गुलाबराव साहेबांच्या तंत्रानुसार नुसत्या लेबरच्या मजुरीच्या बायाच्या निंदणीचा खर्च माझा वर्षाचा 4 बाया दिल्या आमच्याकडे काम करत होत्या. पूर्ण बागायती आहे, त्याच्यामुळे खरपाचे 4 महिने, रब्बी घ्यायचं तरी 4 महिने, त्याला 3-3 महिने जर धरले तर 6 महिने, समजा 4 मजूर बाया दररोज काम करत होत्या. आमच्याकडे रोज आहे 150 रुपये. 600 रुपये रोज 4 बायाचा. एका महिन्याचे किती आले? 18,000. 18 का 54, 50-55 हजार रुपये खरीपाचे आणि रब्बीचे 50-55 हजार रुपये. कमीत कमी आहे बरं हे. माझ्या हिशोबाने 1.5 लाखापर्यंत नुसते बायाची मजुरीची बचत झाली. त्यांना ह्याचा काय खर्च येईल तो 2-4-5 हजार रुपये समजा, तो तेवढा फक्त वाढला, पण उत्पन्नात भरपूर फरक पडला. मला यावर्षी सोयाबीन एकरी 9 ते 10 क्विंटल उतारा आला. फुले किमिया व्हरायटी होती, टोकन पद्धत लावली होती. 4.5 फुटावर 2 बेड, 2 लाईनीतील अंतर होतं 2 फूट. आणि आता त्या सोयाबीन नंतर आम्ही जे बेड होते, जे नाली होती, कारण ड्रीपवर आम्ही कांदा बियाणं पेरतो. मी रोप नाही लावत, कांदा बियाणं. तुम्हाला एवढे या टोकन यंत्रास या ठिकाणी एकचा असा आहे, या ठिकाणी एकचा असा आहे, या ठिकाणी एकचा असा आहे आणि या ठिकाणी एकचा असा आहे. हे 4चा असा आहे. कांदा बियाणं डायरेक्ट पेरलेलं आहे. हे 2 एकरामध्ये 2.5 किलो बियाणं लागलं आहे फक्त. आणि हे सरी अंतर म्हणजे खालच्या सरीमध्ये पेरलं आहे मी. सरीत पेरायचं, बेडवर न पेरायचं कारण काय, लॅटरल जेव्हा आम्ही टाकतो ना बेडवर, तर ओल कमी होते. आणि सरीत जर टाकलं तर ओल अटकते. म्हणजे इकडे पूर्ण बेडमध्ये याच्यात ओल होते, बेडवर हे ओल होत नाही. आणि नळी आमच्या गावाजवळ शेत आहे, एकदम गावाच्या लागूनच. दिवसभर कुत्र्याचा मारा असतो. बेडवर जर नळ ठेवली तर कुत्रे इकडे तिकडे फेकी देतात. आणि मग कांदा पीक नाजूक आहे, त्याच्याकरता याच्यात ठेवल्या आम्ही नळ्या. खाली जवळ रोडातलं मामूली हे करून घेतलं, हे रोड सावरून घेतले, याच्यावर लावला आहे. आता उगवण नंतर पण तुम्हाला व्हिडिओ टाकेल एक मी, उगवण कशी झाली. आणि आम्ही रोप लावतच नाही, आमच्याकडे मजुराचा प्रॉब्लेम आहे. डायरेक्ट बियाणं पेरतो मी, दरवर्षी बियाणं पेरतो. मागच्या वर्षी पण होतं. तर गुलाबराव साहेबांच्या मार्गदर्शनानुसार आपले तंत्र समन्वयक संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनानुसार मला भरपूर फायदा आला आहे. आणि बाई आता म्हणते, घरी नुसतं घरी बसून कंटाळा येतो, आता काय करायचं. कारण दररोज शेतात उडून डबा करून बायाकडे जायचं, सकाळी बोलवायला जायचं, उद्याची लाईन उद्याच्या लाईन लावायची. आता कोणत्याही प्रकारचं टेन्शन नाही. बाई घरी बसून आता कंटाळते आहे. लक्ष लागत नाही, चित लागत नाही.
मग आमच्याकडे टी व्ही पण नव्हता. मग आता टी व्ही पण घेऊन टाकला. टी व्ही लावून द्या, घरी भजन कीर्तन ऐकत जा तू. बस असं आहे साहेबांचं तंत्र. आणि हे शून्य मशागत तंत्र. शेतकऱ्याचं उत्पन्न वाढायच्या मागे तुम्ही लागू नका. उत्पन्न वाढविसन, ते करीसन, खर्च करीसन. आपला उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे हे फक्त पहा. उत्पादन खर्च कमी झाला. आज म्हणजे वर्षाला समजा आज 1,00,000 रुपये वाचले म्हणजे हे आपलं उत्पन्न वाढलं. माझे 1,00,000 रुपये उत्पन्न वाढलं. ही ती आमच्या गावामध्ये आता यावर्षी पाऊस भरपूर असल्यामुळे, सातपुड्याच्या पायथ्याशी गाव आहे आमचं, भरपूर पाऊस पडतो. तर 2.5 ते 3 क्विंटलच्या वर सोयाबीन कोणाला झाली नाही. मला 8.5 ते 9चा उतारा आला. सोयाबीन अजून घरातच पडली आहे, उत्तम क्वालिटीची आहे. 40 क्विंटल सोयाबीन आहे. असं हे तंत्र आहे. प्रत्येक शेतकऱ्यानं आत्महत्या करावं. लोक नाव ठेवतात सुरुवातीला 100% हे शेती करायचे म्हणजे येड्या माणसाचं काम आहे. येडे विषम पेढे खायचे. बस खर्च कमी करा, उत्पन्न बरोबर येतं. उत्पन्न ॲटोमॅटिक वाढतं तुमचं. 1,00,000 रुपये खर्च वाचला तुमचा वाचला म्हणजे तुमचे 1,00,000 रुपये उत्पन्न वाढलं, प्रॉफिट वाढला. असं आहे. आता या ठिकाणी परत असं एक नियोजन आहे. मागच्या वर्षी पण हेच केलं होतं आम्ही. हे 4.5 फुटाचं अंतर आहे. 4.5 फुटामध्ये या ठिकाणी 1 केळीचा कंद लागेल. तसेच या ठिकाणी 1 केळीचा कंद लागेल. 4.5 फुटावर कांदा आहे ना केळी दोघं एका याच्यात होतं. केळीचा पूर्ण टोटल खर्च, कांद्याचा पूर्ण टोटल खर्च कांद्यात निघून जातो. केळी पीक हे निवड 100% प्रॉफिटमध्ये राहतं.